नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय. त्यासाठी मी इथं हलवा मासा घेतला आहे. अर्धा किलो मासा घेऊन स्वच्छ धुवून घेतला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्ध लिंबू पिळून घेते. आता यात मसाले बघूया. पाव चमचा हळद, 1.5 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा मिरची पावडर घेतली. मी मसाले सगळे घालून घेते. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि पाणी न घालता हे सगळे मसाले माशाला लावून घ्यायचे. छान कोट करून घ्यायचे मसाल्यांनी माशाला अशा पद्धतीने. आता आपल्याला यात घालायचं आहे बेसन पीठ. त्यासाठी मी 3 चमचे बेसन पिठाचा वापर करते. यात मी पाणी वापरलेलं नाही आहे. बेसन पीठसुद्धा असंच आपल्याला माशांना लावून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे. तर इथं व्यवस्थित आपल्याला पीठ माशांना लावून घ्यायचे. आता इथं मी एक पॅन ठेवला आहे. पॅनवर मासे फ्राय करून घ्यायचे. अशा पद्धतीने तेलात घालून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची. तर दुसऱ्या पॅनमध्ये मी 2 पळ्या तेल घालून घेतले. आता एक उभा चिरलेला कांदा घालूया. इकडे मासे सुद्धा आपण पलटी करून घेऊया. तर हा गॅस आपण आता लो टू मीडियम फ्लेम करून घेतला आहे. पहिल्यांदा घातलं त्यावेळेस आपण फुल फ्लेमवर ठेवला होता. आता थोडा लो टू मीडियम फ्लेमवर करून घ्यायचा आहे. आता इथं परत एकदा पलटी करून घेऊया. या माशाला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतो. त्यासाठी आपण बारीक गॅस करून घेतला आहे. तर इकडं कांद्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कांद्याची फ्लेम फुल ठेवली आहे. आता यात आपल्याला घालायचं आहे टोमॅटो. टोमॅटोसुद्धा उभं चिरून घेतले. 1 टोमॅटो घेतले. मसाले बघूया. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. हे सगळं घालून यात मिक्स करून घ्यायचे. छानपैकी परतून झाले. आता हे खूप सुक्कं झालंय. त्यासाठी मी इथं पाव कप पाणी घालते. खूप पाणी घालायचं नाहीये. व्यवस्थित परतून झाले आणि आता हे फ्राय झालेले मासे यात घालून घेऊया. अगदी टेस्टी पटकन होणारे मासे आपले तयार झालेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि एकदा परत उलटून घेतलेत. गॅस बंद केलाय. तर तयार झालाय आपला झटपट फिश फ्राय रेसिपी. अगदी मस्त झणझणीत फिश फ्राय रेसिपी तयार झाली आहे. जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी दिलेल्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.